नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण छान टोमॅटोची एक भन्नाट रेसिपी बघणार आहोत, तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा। हिवाळा सुरुवात झालेला आहे, तर थंडीही पडायला लागलेली आहे। मार्केटला छान मस्त नवनवीन भाज्यांचे स्वागतही झालेले आहे। त्यातीलच मला सर्वप्रथम मिळालेली भाजी म्हणजे हे टोमॅटो आहेत। हिरव्या टोमॅटोची एक छान रेसिपी आपण आज बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवर आपल्याला एक जाळी ठेवायची आहे आणि हे टोमॅटो छान भाजून घ्यायचे आहेत। हे टोमॅटो भाजत असताना आतून छान व्हायला हवे, म्हणून आपल्याला हे खूप कमी गॅसवर भाजायचे आहेत। सर्वप्रथम आपण हे टोमॅटो छान ठेवून घेऊया। हे टोमॅटो पडू नये म्हणून आणि गॅसवर तसे हे भाजण्यास खूप वेळ जातो, तर अशा पद्धतीने भाजल्यास हे भाजल्या जातात। आता जाळीवर ठेवल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम जास्त करायची आहे। आजूबाजूने भाजल्यानंतर मग पुन्हा पलटवायचं आहे आणि नंतर कमी गॅसवर हे आपल्याला भाजायचे आहेत। याच पद्धतीने आपण हे सर्व टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत। हे टोमॅटो छान झाले तरच आपल्या चटणीमध्ये टोमॅटो हे व्यवस्थित एकजीव होतील, नाहीतर ते कडक आतमधून राहिल्यास आपली टोमॅटो चटणी छान होणार नाही। आता त्यासाठी आपल्याला इथे ठेचासुद्धा बनवायचा आहे, तर आपण गॅस वर तावा ठेवून गरम करून घेऊन त्यावर मिरची, लसूण, अद्रक हे टाकायचं आहे आणि हा ठेचाच्या मिरच्या आणि अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर थोडं चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे। यामुळे आपल्या मिरच्या ह्या छान भाजल्या जातील, खमंग ठेचा आपला तयार होईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व मिरच्या 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायच्या आहेत। ह्या परतवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसतील। आता एका खलबत्त्यामध्ये ह्या ठेचा करायचा आहे, तर मिरच्या सर्वप्रथम यामध्ये आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा टाकून हे छान ठेचून घेऊया। या पद्धतीने ठेचा बनवला तर हा खूप छान लागतो। गरमागरम मिरची, अद्रक, लसूण त्याचा सुगंधही खूप छान दरवळतो आणि भाकरीसोबत तर हा ठेचा खूप उत्तम लागतो। तुम्ही हे चटणी पोळी, भाजी, भातसोबतसुद्धा खाऊ शकता। आपला ठेचा तयार झालेला आहे। तुम्हाला यातील जेवढा ठेचा लागतो तेवढाच ठेवायचा, बाकी आपण काढून ठेवूया। आता आपले टोमॅटोसुद्धा भाजून झालेले आहेत। एका बाजूला हे काढून ठेवले होते, हे थंड झालेले आहेत। आता याच्या वरची साल आपल्याला सर्वप्रथम सगळं काढून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे। आता टोमॅटो यामध्ये आपण टाकायचे आहे आणि यालासुद्धा छान ठेचून घ्यायचं आहे। एकदम कमी वेळामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला लागल्यास, पण जास्त मीठ वापरल्यास आपली चटणी ही पाणी सोडेल, म्हणून कमीच मीठ वापरायचं आहे। नंतर तुम्हाला चवीपुरतं मीठ तुम्ही टाकू शकता। आता ही छान चटणी तयार झालेली आहे, याला तडका द्यायचा आहे। तर आपण एका चम्मचमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरं मोहरी टाकून याला छान तडका बनवायचा आहे आणि तो चटणीवर छान गरमागरम त्याला द्यायचा आहे। बघा, खूप छान आपला तडका इथे बसलेला आहे। आता थोडी हळद आणखी टाकून घेऊया, म्हणजे छान रंग दिसेल। आता यावर थोडे तुरीचे दाणे आणि कोथिंबीरसुद्धा स्प्रेड करूया। आपली छान टोमॅटोची टँगी चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।